हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। हिंदीच्या मुद्द्यावर दोन्ही ठाकरे बंधूंचा 5 जुलैला एकत्र मोर्चा। राज ठाकरेंचा संजय राऊतांना फोन। मराठी भाषेसाठी 2 मोर्चे निघणं योग्य दिसत नसल्याचं मांडलं मत। उद्धव ठाकरेंचीही तयारी। एकत्र मोर्चाच्या निर्णयानंतर संदीप देशपांडे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार वरुण सरदेसाईंची चर्चा, तर आदित्य ठाकरे आणि देशपांडेंची ही भेट। दोन्ही पक्षाकडून मोर्चाच्या नियोजनाची तयारी सुरू। हिंदी सक्ती विरोधातील मोर्चाला शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा पाठिंबा, मात्र पक्षाकडून शरद पवार की प्रतिनिधी सहभागी होणार याची उत्सुकता। राज्यघटनेतून समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष शब्द काढा। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रय होसबळेंची मागणी, तर भाजप संघाला संविधान नाही मनुस्मृती हवी। राहुल गांधींचा हल्लाबोल। उत्तर महाराष्ट्रात काँग्रेसला मोठा धक्का बसण्याची शक्यता। माजी आमदार कुणाल पाटील भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत। आमदार जयकुमार रावल यांची भेट घेतल्यानंतर चर्चांना जोर। संभाजीनगरातील संदीपान भुमरेंच्या ड्रायव्हरचं जमीन प्रकरण। मूळ मालक सालार जंग यांना आर्थिक गुन्हे शाखेची नोटीस। सोमवारी तपासासाठी हजर राहण्याच्या सूचना। शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करण्याआधीच विलास शिंदेंची ठाकरेंच्या शिवसेनेतून हकालपट्टी, तर नाशिक महानगर प्रमुखपदी मामा राजवाडेंची नियुक्ती। उपमुख्यमंत्री अजित पवारांचा आज माळेगावात आभार मेळावा। माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत घवघवीत यशानंतर जल्लोष। न्यायपालिकेची सक्रियता नेहमी राहील, मात्र ती न्यायपालिकेचं ॲडव्हेंचर साधन आणि न्यायपालिकेचा दहशतवाद बनू नये। सरन्यायाधीश भूषण गवई यांचं नागपुरात अत्यंत महत्त्वपूर्ण विधान। मुंबई, ठाणे, पालघरसह तळकोकणात आणि विदर्भात आज पावसाचा येलो अलर्ट। विदर्भात कालच्या पावसामुळे शेती पिकांचं प्रचंड नुकसान। ओडिशातील जगन्नाथाच्या रथयात्रेमुळे अनेक भाविक गुदमरले। 500हून अधिक भाविकांची प्रकृती बिघडली। रुग्णालयात उपचार सुरू। बारामतीच्या काटेवाडीतील गोल रिंगणानंतर तुकोबांची पालखी सनरसमध्ये मुक्कामी, तर पहिल्या उभ्या रिंगणानंतर ज्ञानोबांच्या पालखीचा साताऱ्यातील तरड गावात विसावा। ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारत पाकिस्तान तणावावर ट्रम्प यांचं मोठं वक्तव्य। अण्वस्त्रांचा वापर झाल्यास दोन्ही देशांची व्यापार तोडण्याची धमकी दिल्याची कबुली। नमस्कार, सुप्रभात महाराष्ट्र। मी आकांक्षा चावडेकर आणि तुम्ही पाहताय एबीपी माझा। सकाळचे 7 वाजता आहेत आणि या बुलेटिनमध्ये आपणा सर्वांचं स्वागत।